बाप कसा लेखीला झोका देतोय मजा आली. जापनीज लोकांची घर आहेत वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आलो आहे आम्ही ठाण्याला नमो पार्कमध्ये. तर बघूया आपण काय काय मिळतं तिकडे बघायला. जसं बाहेरगावचं देश असतात म्हणजे न्यूयॉर्क वगैरे तसंच सेम केलेलं आहे. तर आम्ही फक्त यूट्यूबवर बघितलेलं, आज सत्यात आज समोरासमोर बघूया. बरोबर आहे प्रणाली आणि कृषिका. आणि कृषिकाने गाडीवर चप्पल पाडली त्यामुळे आता तिला चालत जायचं आहे. चला हां हां. समोर तिकीट काउंटर आहे, एक तिकडे पण आहे आणि एक तिकडे पण आहे. तर इकडे खूप गर्दी असते, तिकडे आहे ते कोणाला जास्त माहीत नाही. आम्ही तिकडेच काढून आलो, कमी गर्दी भेटली आणि पटकन भेटलं. तर पाण्याच्या बॉटल तिकडेच सोडून यायला सांगत आहेत. तर इथे दिलेलं आहे त्यांनी मॅप, काय काय असणार आहे. इकडे प्ले झोन आहे, इकडं लेक साईड आहे आणि आम्ही इकडे या साईडला 6 नंबर गेटच्या इथे आहे. तर हे ठाण्यामध्ये कोळशेटमध्ये आहे. जर डायरेक्ट तुमची गाडी घेऊन येत आहे तर ते बरं पडेल. आणि किंवा ठाणे स्टेशनला उतरत आहे तर तिथून तुम्हाला रिक्षा वगैरे असेल, ती रिक्षा डायरेक्ट इकडे सोडेल तुम्हाला. आतमध्ये येते रिक्षा, दोघांपैकी एक ऑप्शन आहे. तर कसं येऊ शकता बघा तुम्ही. आणि मला वाटते म्हाताऱ्या लोकांसाठी गाडी आहे. ही कुठल्या सिनियर सिटीजनसाठी असते की कशी असते गाडी? सिनियर ना. ओके. नंतर पूर्ण असं जंगलामध्ये केलेलं आहे आणि इथे बसायची पण सोय आहे. शेल्टर केलेले आहेत ठिकठिकाणी. गिर गई उसकी चप्पल. प्ले झोन इकडे आहे, स्पोर्ट एरिया, लेक झोन समोर आहे, टीम गार्डन तिकडे. या आम्ही इथं आता बघायला या ना पुढे काय आहे. रात्री जर आलात तर नजारा खूप छान भेटेल, कारण पूर्ण लाइटिंग वगैरे असणार, त्यामुळे बघायला चांगलं वाटेल. आता खूप ऊन आहे, आलात तर दुपारच्या वेळेला येऊ नका. त्यावरती वेली वगैरे चढून हे पूर्ण वेलींनी आच्छादलं जाईल, कव्हर होईल. तर इथे आहे जॅपनीज गार्डन. बघूया काय जपानचं आहे इकडे. जापनीज लोकांची घर आहेत वाटतं. जॅपनीज गार्डन झालं, आता इथे मुघल गार्डन आहे. कारंजे बंद केलेत त्यांनी, मला वाटते संध्याकाळचे वगैरे चालू करत असणार. काय भेटले तुला? काय ते हातात?
त्यानंतर हा एक स्ट्रक्चर चांगला आहे, याला काय बोलतात काय लिहिलेलं नाही आहे इकडे. ओपन घर आहे, वरती छप्पर इप्पर काय नाही. मागच्या साईडला नाव आहे याचं मोरक्कन गार्डन. मिनिंग पण लिहिलं पाहिजे होतं. मला वाटते बाहेरच्या देशातलं उघडं गार्डन असेल, उघडं. चला हे काय आहे बघूया आता. इकडे तलाव आहे आणि तलावाच्या मध्ये असं ब्रिज केलेलं आहे. तलावाच्या तिकडे पण काहीतरी बनतंय, त्याचं काम चालू आहे अजून. हे आर्टिफिशियल तलाव केलेलं आहे. तर आतमध्ये बॉटल आणायला अलाउड नाही आहे आणि आतूनच बॉटल विकत घ्यायच्या. तर ते दुकान आम्ही शोधतोय कुठे आहे ते कुठेच भेटत नाही आहे. जर आतूनच घ्यायच्या होत्या तर आमच्याच का टाकून दिल्या, आमच्या तिकडंच टाकायला लावल्या आणि आतून घ्यायच्या वेगळ्या विकत. आहे ना, दुकान शोधतोय, दुकानच नाही भेटत आहे कुठे. आणि लोकांनी बाकीच्या जर समजा कचरा वगैरे टाकायचा असेल, म्हणजे बाहेरून आणलेल्या बॉटल तुम्ही कचरा म्हणून टाकत असाल तर ते कचरा लोकांनी असंच टाकलेलं आहे, कोण त्याला विचारणारं नाही तिथे. इथं पाणी भेटलं आहे आम्हाला आणि हे खूप लोकांना माहीत नसेल. मी पण आत्ताच शोधलं. इकडे खाली बटन आहे त्याचं, असा बाहेर हात धु, गरम पाणी आहे, हात धु. आणि आमच्या कृषिकाला खूप ताण लागली. इथे सांगते आतमध्ये बाटल्या न्यायच्या नाहीत आणि ते बाटल्या पडल्या जिकडे तिकडे, परत नाही. तरी कृषिकासाठी खास स्पॉट आला, प्ले एरिया आहे लहान मुलांसाठी. सगळे त्या कारंजासाठी थांबलेत. इथे तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता त्याच्यामध्ये. ब्रांच्या बाल्टी खोलली दोघांनी. पकड, हलव तिला. बाप कसा लेखीला झोका देतोय. मजा आली. बस टोपी घाल ऊन लागेल. बस बस या. अरे लहान मुलांना खेळण्यासाठी चांगलं आहे, बाकी फिरण्यासाठी उन्हातून येऊ नका. उन्हातून आलात की फुल एकदम करपट आल. जा आतमध्ये. जा लवकर आतमध्ये, लवकर. ए बाबू जा आतमध्ये जा. कोणतरी बसलाय. आता इथे फूड कोर्टचं काम चालू आहे, जेवणाचं वगैरे, म्हणजे लहान मुलांचं आहे ना, त्याच्या बाजूला जेवणाचं असं काहीतरी बनतंय. मला वाटतं जेवणाचंच असणार आहे, हॉटेल वगैरे काहीतरी. फिरलो आणि एकदम ऊन होतं. ऊन असल्यामुळे आहे ना आम्हाला कंटाळा आला फिरायला. आणि जर संध्याकाळी जर आलो असतो ना तर बरं वाटलं असतं, शांत असतं, म्हणजे गर्दी असती पण लाईटी वगैरे अजून चांगलं दिसलं असतं. आम्ही उन्हामध्ये आल्यामुळे आम्ही लवकर कंटाळलो.
बाकी लहान मुलांसाठी खेळायला खूप आहे इकडे. तर आलात तर एकदा भेट द्या. पण आलं तर संध्याकाळी या, सकाळचं येऊ नका किंवा दुपारचं येऊ नका. कसं वाटलं? कसं वाटलं मला यायचं नव्हतं, ह्याने आणलं मला. इथं आमच्याकडे पाणी आलं नाहीये, ते टाकून इकडे आणलंय. मला अजिबात नाही आवडलं. इकडं पाण्याचं टेन्शन आहे. चला तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय. अरे 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 खाली फुकट काय मार. ऋषिकाचा पाय जोरात भाजला तिकडे. ती चप्पल जी पडली, आम्ही चप्पल तर दुकानात नाही भेटलं, त्यामुळे पाय जोरात भाजला ना तुझा. पप्पा बरं हा. सॉरी मम दे तिला. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.